म्हणजे मी जे आता सक्सेसचा मागचा जो व्हिडिओ केला ना त्यात मला जे सांगायचं आहे ते मी क्लिअरली सांगतो. जे राजकारणी आहेत ना त्यांना सक्सेस कंटिन्यू आहे. त्या अडकले त्यांना पॉलिटिकल पॉवर वगैरे भरपूर आहे, त्या गोष्टीमध्ये ते सुटतात. ठीक आहे, ऑल ओव्हरमध्ये. आपण मिडल क्लास माणसं किंवा जे रेग्युलर स्ट्रगल करतात वगैरे, ज्यांनी प्रामाणिकपणे केले किंवा पुढं मागं थोडं त्रास करून वगैरे थोडं इकडं तिकडं करून काही ना काहीतरी सक्सेस भेटलं आहे. सो आपल्याला पीक आवडत नाही आहेत, म्हणजे पीक आयुष्य नाही आपल्याला स्ट्रगल आणि चेंज कॉन्स्टंट राहणार आहे आयुष्यात. ठीक आहे, खूप गोष्टी कॉन्स्टंट राहणार आहेत आयुष्यात. सक्सेस कॉन्स्टंट नाही राहणार आपल्याकडं. फेल्युअर आणि सक्सेस कॉन्स्टंट नाही आहे आपल्याकडं. हे वर खाली होत राहणार आहे, ते झिगझॅग राहणार आहे आपल्याकडे. ठीक आहे, मिडल क्लास म्हणतो किंवा जे आपण स्ट्रगल करतो आहे प्रामाणिकपणे त्यांचं सांगतो. ठीक आहे, आपल्याला कुठे ना कुठेतरी चालताना ग्रँड कॅनियन लागणार आहे, मोठा खड्डा. त्याच्या पुढे जाता येणार नाही आपल्याला, कोणीही असो. ठीक आहे, पॉलिटिक्स सोडून, पॉलिटिशियन्स वगैरे जे काय असतील, राजकारणी वगैरे म्हणतो ना आपण, त्यांना सोडून आपल्या सगळ्यांना ग्रँड कॅनियन लागणार आहे. कोण लवकर गेले, कोण उशिरा गेले, ग्रँड कॅनियनला थांबायचंच आहे प्रत्येकाला. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याच्यात उडी मारू शकत नाही. ठीक आहे, उडी मारली तर आधच अडकणार तिथं, खोलवर जाणार तेवढं. ठीक आहे, ग्रँड कॅनियन म्हणजे एक आहे जागा अमेरिकेतली, चेक करू शकता. मग एवढं मोठं रिस्क आहे त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, सक्सेस वगैरे प्रत्येकाला पीक 5 वर्ष, जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, 5 वर्ष पीक आहेत प्रत्येकाला. कुणाला 35 आहेत, कुणाला 45व्या वर्षी आहेत, कुणाला 20व्या वर्षी आहेत माझ्यासारखं. ठीक आहे, कुणाला 25व्या वर्षी, कुणाला 30-35व्या वर्षी. ठीक आहे, प्रत्येकाचा पीक असणार आहे. हे झिगझॅग वरचा ग्राफ 5 वर्षाचा स्ट्रेट वर, परत खाली, परत झिगझॅग. 5 वर्ष पीकची तुम्हाला कशी सांभाळता त्याच्यावर आहे. ठीक आहे, त्या 5 वर्षात माझा कान वगैरे सगळं क्लीन होतं. ठीक आहे, कान, माझा आवाज वगैरे सगळं क्लिअर होतं. मी सगळं केलं जे करता आलं नाही आयुष्यात आत्तापर्यंत. 2020 आधी कधीच केलं नव्हतं, ते सगळं केलं मी. फक्त कुठल्या व्यसनाला वगैरे लागलो नाही, कसलंही कुठलाही नाद नाही लावला, स्वतःला नाद लावून घेतला नाही कुठला चुकीचा वगैरे. तेवढंही केलं, तेवढं क्लिअर राहिलो मी. तेवढं क्लिअर ठेवा, काय करायचं काय नाही करायचं हे लक्षात पाहिजे तुमच्या. बाकी सगळं होतं. सक्सेस भेटणार आहे, कुणाला स्ट्रगल आहे, कुणाला 35 नंतर सक्सेस भेटणार आहे, 100% भेटणार, सक्सेस भेटणार आहे. आता अभ्यासात वगैरे फेल होत असाल, परीक्षेत फेल, काय नाही, फालतू गोष्टी आहेत त्या. माझ्यावर कोर्ट केस झाली, ती याला खतरनाक केस म्हणतात. जेव्हा तुम्हाला पोलीस वगैरे घरी येतात वगैरे, तो खेळ मोठा आहे. फॅल्युअर वगैरे शाळेचं वगैरे काही नाही आहे, झिरो आहे. स्कूलचं कॉलेजचं नापासून वगैरे काही नाही आहे, फालतू आहे ते. त्यामुळे त्याचा काही एवढा लोड घेऊ नका, ते सुटतं, वेळ लागतो, काही लोकांना सुटतं पण. आणि सक्सेस भेटणार आहे, रिलॅक्स राहावा गोष्टींमध्ये. ठीक आहे, वेळ लागतो काही काहींना, पण जाळ लागतो त्यांना. ठीक आहे, राडा करतात ती पोरं, त्यांना लेट सक्सेस भेटतात त्यांना.